ती आता तिथल्या निसर्गाचे फोटो घेत होती आणि एक क्षणाला ती ज्या दगडावर उभी होती तो हलला आणि तिचा तोल गेला. तरी अर्जुन तिच्याच बाजूला होता म्हणून बरं. त्याने पटकन तिचा हात पकडला आणि तिला जोराने बाजूला खेचलं. त्याचं ओढणं इतकं जोरात होतं की तिचा हातातला फोन सटकला आणि त्याच्याच बाजूला जाऊन पडला. अक्षया, यू मॅड गर्ल, तुला थोडी अक्कल आहे का? हे काय चाललंय? पडली असतीस तर एक ठेवून देईना अशी. त्याने सरळ तिच्यावर हात उगारला. त्याचं हृदय धडधडत होतं आणि श्वास घशाशी आलेला आणि डोळे आग ओकत होते. अक्षया आधीच घाबरलेली होती आणि आता अर्जुनचा तो राग, बाप रे. त्याचा उचललेला हात अजूनही तसाच होता पाहून तिच्या डोळ्यात खळखळं पाणी आलं. त्यानेही ते पाहून ओशाळून हात पटकन खाली घेतला, कारण तिच्या डोळ्यात आलेलं पाणी त्यालाही दिसलेलं. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये. अध्यायम भाग 62. सकाळी वाजलेला अलार्म बंद करून अक्षया झोपली. ती अशी झोपली होती की बस. आणि तिनं तिचा फोन सायलेंट केलेला. अर्जुन 6 वाजले तसा तिला कॉल करू लागला, पण मॅडमना झोप लागलेली. शेवटी न राहून अर्जुनने डोअरबेल वाजवली, पण अक्षया मॅडमची त्यालाही दाद नाही. मग मात्र तिला काही झालं नसेल ना अशी भीती वाटू लागलेली. शेवटी त्याने खाली रूम सर्व्हिस करणाऱ्या मुलाला कीज घेऊन यायला सांगितलं आणि तरीही तो डोअर वाजवत राहिला होता. एक क्षणाला तिला जाग आली. पाहते तर घड्याळात 6:20 झालेत पाहून ती अगदी जागेवर आल्यासारखी उठली. ओ माय गॉड, इट्स 6:20. आता माझं काही खरं नाही. तिला आता कुठं डोर वाजवत असल्याचं लक्षात आलं. तिनं पटकन जाऊन दार उघडलं. पाहते तर रूम सर्व्हिस बॉय कीजने आता डोअर उघडणारच होता आणि तिनंच ते डोअर उघडलं पाहून तो अर्जुनकडे पाहू लागला. ओके, तुम्ही जाऊ शकताय. अर्जुन त्या व्यक्तीला लगेच म्हणाला तसा तो निघून गेला. त्यात तिने नाईट ड्रेस घातलेला, शॉर्ट पॅन्ट आणि शर्ट म्हणून त्याने त्या माणसाला लगेच खाली कटवलेलं आणि आता तिच्याकडे न पाहताच तिला रागे भरला. अक्षया, व्हॉट इज दिस? इट्स ऑलमोस्ट 6:30. तिचं अर्जुनकडे लक्ष होतं. तो अगदीच रेडी होता आणि तिचा अवतार झोपेतून उठलेला. आम व्हेरी सॉरी, मला जाग आली नाही चुकून. मला एक 10 मिनिट द्या, मी लगेच आले. प्लीज सर, सॉरी. इट्स ओके म्हणत तो सरळ निघून गेला. तिनंही दार लावून टाकलं. ओ शेट, हे मी अशी कशी झोपले घोडे विकून. ओ माय गॉड, सर चिडले की काय माझ्यावर काय माहीत. आणि चिडतील नाही तर काय काय यार हे. ती स्वतः अशीच बोलत बाथरूममध्ये धावली, ब्रशवर पेस्ट काढली आणि त्यातूनही तिच्याकडे न पाहताच तो ज्या प्रकारे चिडला ते आठवून तिच्या गालात स्मित आली. ओ माय गॉड, कसले क्यूट वाटत होते सर. तिनं पटापट ब्रश करतच घालायची कपडे काढली आणि बादलीत पाणी सोडलं. सकाळची सुरुवात अशी झाली सरांच्या चिडचिडीसह. आय होप सगळा दिवस तरी छान जाईल, ती मनातच विचार करत होती. 15 मिनिटे लागली तिला आवरायला. इकडं अर्जुन इकडून तिकडे फिरत होता. तिचं ते त्यावेळचे कपडे पाहून त्यालाच ओशाळल्यासारखं वाटलेलं. दार उघडलं गेलं असतं तर ओ गॉड, मी उगाच त्या रूम सर्व्हिसला कीज घेऊन बोलावलं. काय विचार करेल ती. चुकून जाग आली नाही अशी इतकी झोप लागली वेडीला. त्याला हसू येत होतं तिचं. तो विचारातच हरवलेला. एवढ्या डोरबेल वाजली. त्याने दार उघडलं तर अक्षया होती. तिनं छान लॉंग स्कर्ट आणि टॉप घातलेला. मोकळे सोडलेले केस पाठीमागे घेत खाली पाहून त्याला म्हणत होती, सर, आम रेडी. निघायचं. तिचं ते सुंदर रूप क्षणभर पाहतच राहिलेला तो. यार, किती गोड दिसते ही. त्याचा काही रिप्लाय नाही पाहून तिनं पुन्हा आवाज दिला, सर. हो ओके, लेट्स गो. आता आधी नाश्ता वगैरे करू आणि मग निघूया, ओके म्हणत तो बाहेर आला आणि त्याने रूम बाहेर येत त्याच्या रूमचं दार लावलं.
ओके सर, ती म्हणाली. तो आताही पुढे आणि ती मागे होती. दोघंही खाली आले. जिथं खाण्यापिण्याची सोय होती तिथं नाश्त्याची ऑर्डर देऊन तो आला आणि कॉल लावून पुन्हा बाजूला गेला. त्याचे बस फोन कॉल चाललेले केव्हाचे. एक झाला की दुसरा आणि दुसरा झाला की तिसरा. नाश्ता सर्व झाला तसा तो टेबलवर आला, पण फोन कॉलवर कोणाला तरी काहीतरी समजावत तो नाश्ता करत होता. गरज पडली तर रागावतही होता. तशीही त्याची थोडी चिडचिड चाललेली फोनवर बोलताना. त्याच्या बोलण्यावरून एवढं कळत होतं की शूट करणाऱ्या टीमला यायला वेळ लागणार आहे. आणि त्याचं असं वागणं पाहून तिला आता खरंच आपल्याला उशीर झालाय म्हणून चिडलाय की काय असंच वाटलं. तिनं मुकाट्याने नाश्ता केला आणि चहा वगैरे घेऊन बसली, पण त्याचे फोन कॉल संपत नव्हते. अखेर ती कंटाळली आणि बाजूला जाऊन सेल्फी घेऊ लागली. तेवढ्या फोन कॉलमधून त्याचं लक्ष तिच्याकडे गेलंच. तिचे असे वेगवेगळ्या अँगलने आणि वेगवेगळे एक्सप्रेशन देत फोटो काढणं चाललेलं पाहून त्याच्या गालात स्मित आली. अखेर त्याचा फोन कॉल संपल्यावर तिचं फोटो काढणं होईल आणि ती मागे वळेल या विचारात केव्हाचा तिच्याकडे पाहत राहिला होता तो, पण ती तिच्याच नादात होती. अखेर त्याने तिला आवाज दिला. मिस अक्षया, आज होतील ना सेल्फीज काढून? हं, आय एम सॉरी, तुम्ही आलात? मला वाटलं तुमचा कॉल चाललाय सो मी आय एम सॉरी, तुम्ही आलात? मला वाटलं तुमचा कॉल चाललाय सो मी हो, झालाय माझा कॉल. आता 7:30 होत आहेत, निघूया का? हो चालेल सर, म्हणून तिनं लगेचच मोबाईल पर्समध्ये ठेवून टाकला आणि दोघंही तिथून बाहेर पडले. तो कार बाहेर काढू लागलेला. रोडवर कार घेताच त्याने तिला कारमध्ये बसायला खुणावलं. त्याने गॉगल चढवलेला कधीचा, त्यामुळे त्याचे भाव तिला काही समजत नव्हते की तो चिडलाय की शांत आहे. अखेर ती त्याच्या बाजूला बसली आणि त्याने कार स्टार्ट केली आणि तिनं तिचं स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. सर, आय एम सॉरी, मी अलार्म लावलेला पण चुकून तो बंद करून झोपले, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर गिल्ट होतं. त्याने एका नजरेत ते टिपलेलं. इट्स ओके अक्षया, नो प्रॉब्लेम, होतं असं कधी. तसं ही शूटिंग टीमलाही वेळ लागणार आहे, सो व्हॉट वी कॅन डू. तो अगदी शांतपणे म्हणत होता आणि ते म्हणजे एक वंडरच होतं तिच्यासाठी. हे तिला अगदीच अनपेक्षित होतं. सर इतके कसे काय बदलले? विसरले की काय रागवायचं? चला, चांगली गोष्ट आहे. त्याने अगदी खोल उत्तर दिलेलं तिला मग मात्र तिला छान वाटत होतं. ओ थँक गॉड, ती सुस्कारा सोडत म्हणाली. काय झालं मिस अक्षया? काही नाही, मला वाटलं तुम्ही चिडलायत की काय. एवढ्या छोट्या गोष्टींसाठी का चिडेल मी? बट मला वाटलं. बाय द वे, आत्ता आपण कुठं चाललोय सर? नीडल होल पॉईंट, राईट? त्यालाच एलिफंट हेड पॉईंट असंही नाव आहे. तू आपल्या ॲडमध्ये मेन्शन करशील हा हे? हो सर, मी नोट डाऊन करते, ती गोडस्मिथ करत मोबाईल नोटपॅडमध्ये नोट करत म्हणाली. सकाळची सुरुवात तिच्यासोबत आणि तिचं असं गोड हसणं त्याला अगदी दिवसाची सुरुवात खूप छान झाल्यासारखी वाटत होती. तो शांतपणे कार चालवत होता आणि तरीही एक नजर काही अंतराने तिच्याकडे टाकत होता. कितीतरी सुखावह होतं हे त्याच्यासाठी. हे असंच कायम राहिलं असतं तर? आणि हा विचार त्याला अगदीच सुखावून जात होता, पण ते नसेल या विचाराने अस्वस्थही वाटत होतं. तरीही आत्ताचा क्षण जगून घ्यायचा या विचारात तो होता. ते काही वेळाच्या प्रवासानंतर त्या पॉइंटला पोहोचले. आता बस 8:15 वाजले होते. शूटिंग टीम डायरेक्ट तिथंच पोहोचणार होती, पण शूट करणाऱ्या टीमला तिथं पोहोचायला आणखी वेळ लागणार होता. आता करायचं काय त्यालाही कळेना झालेलं. आता तिथं अजिबात गर्दी नव्हती. एखादा तुरळक माणूस दिसत होता. सकाळची आल्हाददायक वेळ आणि सकाळची ऊन आता सगळीकडे पसरू लागली होती. अतिशय सुंदर वातावरण होतं ते. किंचित धुकं पसरल्यासारखंही दिसत होतं. सर, टीमला वेळ लागणार आहे, तर मग आपण खाली जाऊन पाहूया ना. आय एम सो मच एक्साइटेड, ती एकदम बोलली आणि आपण आपल्या बॉसला असं म्हणतोय हे आठवून पुन्हा त्याला म्हणाली. आय मीन, मी एकटी जाऊ का? तुम्ही बिझी असाल तर? मी काय आता काम करताना दिसतोय का तुला? इट्स ओके, पाहण्यासारखं आहे, आपण पाहू शकतोय. चल.
म्हणत तो हसला. या तीही एक्साइटेड होऊन त्याच्यासोबत निघाली. त्यात तिथं सारखी रेंज येत जात होती. त्याचे कामाचे फोन असणार होते, शिवाय टीमही तर तिथं पोहोचल्यावर संपर्क करेल. बट आता काही ऑप्शन नव्हता. दोघंही पायऱ्या उतरून खाली निघाले होते. ती त्याच्याही आधी भराभर पायऱ्या उतरत होती. मिस अक्षया, थोडं हळू, काही घाई नाही आहे आपल्याला. डोंट वरी सर, मी कॉलेज ट्रिपला आले होते इकडे, सो आय नो एव्हरीथिंग. अर्धा तास असाच गेलेला. खाली त्या पॉइंटला आले होते दोघंही. खूप वारं होतं त्या ठिकाणी. अनेक क्षणाला तिच्या डोळ्यात काहीतरी गेलं. आउच. तिनं पटकन डोळा पकडला. काय झालं अक्षया? आर यू ओके? माझ्या डोळ्यात काहीतरी गेलंय. ती रडवेल्या आवाजात म्हणाली. ओ गॉड, लेट मी सी. मे आय हेल्प यू अक्षया? तो तिला हात न लावताच विचारत होता. नो सर, आय विल मॅनेज. तू डोळा चोळू नको अक्षया, इट विल हार्म युअर आईज. यू कम हिअर, यू जस्ट सिट ओव्हर हिअर. थांब, मी पाणी काढतो. तो तिला तिथंच एका ठिकाणी बसवत म्हणाला आणि त्याच्यासोबत असलेल्या सॅकमधून पाणी काढलं. अक्षया, एक काम कर, हे पाणी मार डोळ्यावर, यू विल फील बेटर. मान हलवत ती म्हणाली आणि तिनं ते बॉटल घेऊन त्यातलं थोडं पाणी डोळ्यांवर मारलं. अक्षया, नाव फीलिंग बेटर? त्याने तिला काळजीने विचारलं. या, नाव इट्स फीलिंग बेटर. ती डोळ्यांची उघडझाप करत म्हणाली. आणि गॉगल काय शोल आणलंयस का तू? घालायचंच ना. इथं हवा किती आहे अक्षया, एवढंही कळत नाही. मी विसरले. तसंही गॉगल घालून सृष्टी सौंदर्य थोडीच पाहता येतं, ती बोलली. आणि आता मात्र निशब्द त्याने मान भलतीकडे वळवली आणि दूर कुठेतरी पाहत हसला. बरं, आता तुझं इथलं पाहून झालं असेल तर वर जायचं का? एकतर इथं रेंज नाही आहे. टीम वर आली तर कळणार सुद्धा नाही. सर, मेसेज करून सांगा ना त्यांना की आपण खाली आलोय. मेसेज कधीतरी जाईलच ना, बघा तर ट्राय करून. दॅट्स गुड आयडिया, पाहतो. म्हणून त्याने तसा मेसेज टीमला केला आणि दोघंही तिथंच वाट पाहत राहिले. काहीच वेळात शूटिंग टीम पोहोचली. आता लोकांची गर्दीही बऱ्यापैकी झाली होती. अक्षयाने ते येईपर्यंत काही गोष्टी आधीच रेडी करून ठेवलेल्या फोनमध्ये. आधी असलेल्या माहितीच्या आधारे काही महत्त्वाचे मुद्दे ठळक करून ठेवलेले. बस आता शूटिंग टीमकडून फोटोज आणि व्हिडिओ आले की ती रील बनवायला घेणार होती. आणि अपकमिंग अपडेटमध्येही तिनं स्टोरीला तसं अपडेट केलेलं. कमिंग सून, ड्रीम डेस्टिनेशन इन महाबळेश्वर विथ तिनंच काढलेला छान फोटो लावलेला स्टोरीला. एक बाजूला टीमचं काम सुरू झालेलं. ड्रोनच्या आणि कॅमेऱ्याच्या साहाय्याने शूटिंगला सुरुवात झालेली. अर्जुन टीमला काही ना काही सूचना देत त्यांच्यासोबतच होता. अक्षयाने तिच्या बाजूने तिचं काम पूर्ण ठेवलेलं. तिला आता फारसं काही करायचं नव्हतं. रेडीमेड शूटिंग क्लिप्स मिळाल्या की ती त्यावर एडिट करायला घेणार होती. वेळ होता म्हणून ती एका बाजूला जाऊन पुन्हा सेल्फी घेऊ लागली. तिला पाहताच अर्जुन तिच्याकडे आला. अक्षया, तुझं काम झालंय का? हो सर, माझं सगळं रेडी आहे. ओके देन, एन्जॉय. सर, या ना एक सेल्फी घेऊया प्लीज, ती म्हणाली. ओके म्हणत तो गॉगल घालून आलेला. सर, गॉगल काढा ना प्लीज, ती म्हणाली. ओके म्हणत त्याने तो काढला आणि तिनं 1-2 सेल्फी घेतल्या. त्या झाल्या की तो लगेचच निघाला. थांबा ना सर, आणखी एक. अगं काय? बरं घे पटकन, तो म्हणाला. तर तिनं AI जनरेटर सेल्फीज ओपन केलेले. ते कुत्र्या मांजराचे कान असतात ते वाले. हे काय अक्षया, आय एम नॉट कम्फर्टेबल विथ दिस. काही नाही होत सर, मज्जा म्हणून. ती डोळे मिचकावत खूप हसत म्हणाली. मग तो थोडा पॉज घेऊन म्हणाला, ओके ठीक आहे. मग तिनं 2-3 सेल्फीज काढल्या अशा जीभ बाहेर काढत. तो मात्र नॉर्मल स्मिथ देत पोज देऊन उभा होता. कधीतरी लहान व्हायचं असतं सर, काय सारखं सिरियस राहायचं. ती सेल्फी काढून होताच म्हणाली, ओके लक्षात ठेवेन, सल्ला अक्षया मातेचा. तो हसत म्हणाला आणि बाजूला गेला. माता काय सर म्हणत ती हसली. 1 मिनिट अक्षया, एक मेसेज आलाय.
मोबाईलमध्ये काही मेसेज आलेला तो पाहत म्हणाला. ती आता तिथल्या निसर्गाचे फोटो घेत होती आणि एक क्षणाला ती ज्या दगडावर उभी होती तो हलला आणि तिचा तोल गेला. तरी अर्जुन तिच्याच बाजूला होता म्हणून बरं. त्याने पटकन तिचा हात पकडला आणि तिला जोराने बाजूला खेचलं. त्याचं ओढणं इतकं जोरात होतं की तिच्या हातातला फोन सटकला आणि त्याच्याच बाजूला जाऊन पडला. अक्षया, यू मॅड गर्ल, तुला थोडी अक्कल आहे का? हे काय, पडली असतीस तर एक ठेवून दे अशी. त्याने सरळ तिच्यावर हात उगारला. त्याचं हृदय धडधडत होतं आणि श्वास घशाशी आलेला आणि डोळे आगोपत होते. अक्षया आधीच घाबरली होती आणि आता अर्जुनचा तो राग, बाप रे, त्याचा उचललेला हात अजूनही तसाच होता पाहून तिच्या डोळ्यात खळकन पाणी आलं. त्यानेही ते पाहून ओशाळून हात पटकन खाली घेतला, कारण तिच्या डोळ्यात आलेलं पाणी त्याला सुद्धा दिसलेलं. तिने पटकन काहीच न बोलता खाली पडलेला तिचा फोन उचलला आणि ती तिथून पळून जाऊ लागली. ओ शिट, अक्षया थांब, तिला आवाज येत होता तो, पण ती आता थांबेल का? आजचा भाग इथं संपलेला आहे. बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. जाणून घेण्यासाठी ऐकत राहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.